नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आज आपण 8th स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम याचा पार्ट 3 बघणार आहे। तर आज आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमची हिस्ट्री, म्हणजे जसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जशी जशी माहिती सायंटिस्टला मिळत गेली तसं हे क्लासिफिकेशन ॲक्युरेट होत गेलं। तर यापूर्वी आपण रॉबर्ट हार्डिंग विटकर यांनी 1920 आणि 1980 मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे। या पार्टचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक आहे, तुम्ही तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हा टॉपिक एकदम सविस्तर समजेल। क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन। लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायची काय गरज आहे, या पार्टचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तुम्ही तो पाहून घ्या। चला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे अर्थवर 87 मिलियन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग वर्ल्ड आहेत 87 मिलियन्स। तर त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे, जशी जशी माहिती सायंटिस्टला मिळत गेली तसं तसं हे क्लासिफिकेशन ॲक्युरेट होत गेलं। आता यामध्ये बघा 1735 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी काय केलं, लिव्हिंग वर्ल्डचं 2 किंगडम मध्ये डिव्हायडेशन केलं, म्हणजे लिव्हिंग थिंग्सचं 2 पार्ट मध्ये डिव्हिजन केलं। तर 2 किंगडम मध्ये कोणते आहेत, एक आहे व्हेजिटेबलिया आणि सेकंड आहे ॲनिमेलिया। आता यामध्ये प्लांट्स पण आले। व्हेजिटेबलिया म्हणजे काय, म्हणजे प्लांट्स ग्रुप, म्हणजे या ग्रुपमध्ये फक्त प्लांट्स येणार। आणि ॲनिमेलिया, ॲनिमेलिया म्हणजे काय, ॲनिमल ग्रुप, म्हणजे प्लांट आणि ॲनिमल असे 2 किंगडम मध्ये यांचं डिव्हिजन केलं। मग 1866 मध्ये या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बॅक्टेरिया पण आले। मग बॅक्टेरिया आल्यानंतर सायंटिस्टला विचारलं मी कुठे बसणार, बॅक्टेरियाला एक ग्रुप बनवावा लागेल ना, मग त्यामुळे या 2 किंगडम मध्ये बॅक्टेरियाला जागा नव्हती। मग नंतर जे सायंटिस्ट आले 1866 मध्ये, हॅकल कन्सिडर 3 किंगडम, म्हणजे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 3 किंगडम मध्ये डिव्हिजन केलं। एक आहे प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल। प्रोटिस्टा म्हणजे काय, ज्यामध्ये बॅक्टेरिया ग्रुप येतो। मग यांचं 3 किंगडम मध्ये डिव्हिजन केलं, कोणते आहेत ते, प्रोटिस्टा, सेकंड आहे प्लांट आणि थर्ड आहे ॲनिमल्स। म्हणजे 1866 मध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियामध्ये पण, बॅक्टेरियाला पण एक ग्रुप दिला प्रोटिस्टा। आता या प्रोटिस्टा हे कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत। मग त्या सायंटिस्टने विचारलं की तुझ्यामध्ये सेल प्रेझेंट आहे का, सिंगल सेल प्रेझेंट आहे, मग त्याला कोणता ग्रुप येणार, युनिसेल्युलर। न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, यस, प्रोटिस्टामध्ये न्यूक्लियस पण प्रेझेंट आहे, मग तो काय आहे, युकॅरियोटिक्स आहे। सेकंड आहे प्लांट, प्लांट सिंगल सेल आहे की डबल सेल आहे, प्लांट हे डबल सेल्स आहेत, मल्टीसेल्युलर आहेत। 2 or more सेल्स आर प्रेझेंट इन प्लांट्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट आहेत प्लांटमध्ये, म्हणून हे कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक्स आहेत, म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस काय आहे, प्रेझेंट आहे। थर्ड ग्रुप आहे ॲनिमल्स, ॲनिमल्स हे मल्टीसेल्युलर आहेत, कारण की यांच्यामध्ये 2 or more सेल्स प्रेझेंट आहेत, ॲनिमल्समध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, म्हणून हे कसे आहेत, युकॅरियोटिक्स आहेत। इथपर्यंत समजलं मुलांना तुम्हाला, बघा यामध्ये फक्त 2 किंगडम मध्ये डिव्हिजन केलेलं आहे कार्ल लिनियस 1735 मध्ये, फक्त प्लांट ग्रुप आणि ॲनिमल ग्रुपच्या, ॲनिमल ग्रुप असे 2 किंगडम मध्ये यांचं डिव्हिजन झालं।
त्यानंतर बॅक्टेरिया आले, बॅक्टेरियाला या ग्रुपमध्ये जागा नव्हती. मग हॅकल सायंटिस्टनी काय केलं, 3 किंगडम मध्ये यांचं डिव्हिजन केलं. एक आहे प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल जसं जसं त्यांना डिस्कवरी झाली, जशी जशी माहिती मिळाली, तसं हे क्लासिफिकेशन ॲक्युरेट होत गेलं. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सायंटिस्टला सेलची माहिती मिळाली. मग ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल्स प्रेझेंट आहेत, मग त्यांचा एक ग्रुप बनवला. ज्यांच्यामध्ये सेल्स प्रेझेंट आहे त्यांना ज्यांच्यामध्ये सिंगल सेल प्रेझेंट आहे त्यांना युनिसेल्युलर, आणि जे 2 or more सेल प्रेझेंट आहेत त्यांना मल्टीसेल्युलर. मग या सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, मग या न्यूक्लियस वरून त्यांचे ग्रुप्स बनवले. परत 2 ग्रुप्स बनवले 1925 मध्ये चॅटन सायंटिस्टने. मग यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, जर न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक ग्रुप, आणि न्यूक्लियस अब्सेंट असेल तर प्रोकॅरियोटिक ग्रुप. समजते? म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड मध्ये, लिव्हिंग थिंग्स मध्ये त्यांच्यामध्ये सेल, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल्स प्रेझेंट आहेत का, त्यावरून त्यांचं डिव्हिजन करण्यात आलं. मग या सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, मग न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. जर न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर काय म्हणायचं त्याला, चला लवकर, युकॅरियोटिक्स. ज्यांच्यामध्ये सेल्स मध्ये न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल त्यांना आपण युकॅरियोटिक्स म्हणतो, आणि न्यूक्लियस अब्सेंट असेल त्यांना प्रोकॅरियोटिक्स असं म्हणतो. म्हणजे या सेल्स वरून 2 ग्रुप्स पडले. सेल्स मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असेल तर प्रोकॅरियोटिक्स, आणि न्यूक्लियस अब्सेंट असेल तर युकॅरियोटिक्स. यामध्ये एक्झाम्पल कोणते येतात प्रोकॅरियोटिक्स मध्ये, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, म्हणजे हा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो, अनडेव्हलप न्यूक्लियस असतो, आणि हा युकॅरियोटिक्स म्हणजे वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो. थर्ड आहे सायंटिस्ट 1938 मध्ये आलेले कोपलँड. मग यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 4 किंगडम मध्ये डिव्हिजन केलं. त्यामध्ये येतात मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. आता मोनेरा बघा, इथे तुम्हाला याची फिगर पण दिलेली आहे. मोनेरा कशा आहेत, 4 किंगडम मध्ये यांचं क्लासिफिकेशन केलंय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल. आता मोनेरा हे जे प्रोकॅरियोटिक्स ऑर्गॅनिझम आहेत, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये, म्हणजे तो एक ग्रुप मोनेरा. सेकंड आहे प्रोटिस्टा, युनिसेल्युलर युकॅरियोटिक्स. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये ओनली 1 सेल प्रेझेंट आहे, एक सिंगल सेल प्रेझेंट आहेत, ते आहेत प्रोटिस्टा. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस पण प्रेझेंट आहे त्यांना युकॅरियोटिक्स म्हणलं गेलं. नंतर आहे प्लांट्स ग्रुप आणि ॲनिमल्स ग्रुप. प्लांट्स हे कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक्स आहेत, आणि ॲनिमल कसे आहेत, मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक्स. म्हणजे यांच्यामध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये 2 or more सेल्स प्रेझेंट आहेत, म्हणून यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणलं गेलं. आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्यांच्या सेल स्ट्रक्चर वरून, त्यांच्या न्यूक्लियस प्रेझेंट वरून यांचं 4 किंगडम मध्ये काय केलंय, डिव्हिजन केलं. तर इथे हे क्लासिफिकेशन इथं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही, परंतु आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं हे समजणं खूप महत्वाचं आहे. इथे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स पण दिलेली आहे, समरी पण दिलेली आहे, ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. 1735 मध्ये कोणता सेंटेन्स आला, कार्ल लिनियस. किती 2 किंगडम मध्ये यांचं डिव्हिजन केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. कोणता ग्रुप आहे, एक आहे प्लांट ग्रुप आणि दुसरा आहे ॲनिमल ग्रुप. 1866 मध्ये हॅकल सायंटिस्ट आले, त्यांनी 3 किंगडम मध्ये काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रोटिस्टा आले, म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरियाला कार्ल लिनियसने ग्रुप बनवलेला नव्हता,
तर आता यामध्ये काय आले, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. 1925 मध्ये कोणता सायंटिस्ट आला, चैतन आला. 2 ग्रुप्स मध्ये यांचं डिव्हिजन झालं, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक्स, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस वरून या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असेल तर प्रोकॅरियोटिक्स, आणि न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक. म्हणजे त्यांच्या न्यूक्लियस वरून त्यांचं डिव्हिजन करण्यात आलं. 1938 मध्ये कोपलँड सायंटिस्टनी 4 किंगडम मध्ये काय केलं, त्यांचं डिव्हिजन क्लासिफिकेशन केलं. एक आहे मोनेरा, सेकंड आहे प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जशी माहिती सायंटिस्टला मिळत गेली तसं हे क्लासिफिकेशन एकदम ॲक्युरेट होत गेला. तर इथे आपण हा पार्ट पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.